आई आपल्या संसाराच्या गृहस्थीमध्ये तिच्या मनात कितीतरी वेळा येतं, नको हा संसार, आत्महत्या करावी. घरामध्ये विनाकारण कधी कधी भांडणं होतात ना, त्या आईला वाटतं नको हे, पण ती मुलांचा विचार करते. मुलं आहेत, आपण गेल्यानंतर आपल्या मुलांचं कसं होईल असं विचार करते ती. खूप वेळा तिच्या मनात येतं आत्महत्या करावी, आत्महत्या करावी. आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर त्याच आईला नेऊन वृद्धाश्रममध्ये ठेवायला लागलेत आता. कसं ना, असं कसं होत असेल? मला खूप प्रश्न पडतो, पण त्याचं उत्तरच मिळत नाही आहे. खूप विचार करते मी, खूप अभ्यास करते, पण नाहीच उत्तर मिळत.